नमस्कार मित्रांनो. मला असं वाटते की काही लोक आस्तिक आहेत आणि काही लोक नास्तिक आहेत, बरोबर. तर जे आस्तिक आहेत ते नास्तिकांना चॅलेंज करतात, असं ना तसं तसं ना तसं, पण फक्त बोलू शकतात. ते प्रूफ काहीच देऊ शकत नाही, काहीच प्रूफ देऊ शकत नाही. ते फक्त बोलू शकतात, कारण ते प्रूफच नाही, ते कुठून देते. पण जे नास्तिक आहेत ते प्रूफही देतात आणि बोलतात पण. नास्तिक हा कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. नास्तिक हा कधी स्वतःवर अवलंबून राहते. नास्तिक कधी भीत नाही कोणाला, कोणत्या कर्मकांडाला बळी पडत नाही. म्हणजे आस्तिक आहे तो भीते. सर्वात सर्वात जास्त भिणं, लपणं, खोटं बोलणं सगळ्यात जास्त आस्तिक करतं. समजलं. आस्तिक आणि नास्तिकमध्ये खूप मोठा डिफरंट आहे. आस्तिक हा नास्तिक आहे, नास्तिक हा आस्तिक आहे. विचार जर केला तर कसा, तर नास्तिक हा विचार करून चालते की यांना देव नाही किंवा आहे, यांना रिअलाईज करून द्यावा. पण ते करू शकत नाही, कारण की त्याला माहिती आहे की देव नाही. ते फक्त बोलू शकतात. जो नास्तिक आहे तो हे रिअलाईज करून देते की देव नाही, जे की देव खरंच नाही. तो रिअल सांगते, रिॲलिटी सांगते. नास्तिक माणूस हा रिअल असते, ना की खोटा. जो आस्तिक आहे तो बिलकुल खोटारडेपणा आहे, बिलकुल खोटा असते तो देवाच्या बाबतीत. आणि नास्तिक हा खोटा नसते. हा जो आहे तेच बोलते, कोणावर डिपेंड राहून बोलत नाही, कोणत्या देवाला पूजून काही बोलत नाही किंवा काही करत नाही. तो स्वतः विश्वास ठेवते, ना की कोणत्या देवावर की तो देव येईन, हा देव येईन, हे करीन ते करीन, माझं भविष्य त्याच्यावर आहे, 8 दिवसांवर भविष्य बदलेन, हे पाहू दे ते पाहू दे, देव सगळं व्यवस्थित करेन. काहीही देव कोणता व्यवस्थित करत नाही. तुम्हालाच स्वतः व्यवस्थित करणं पाहिजे. तुम्ही असं करून बघा, एखाद्या वेळेस झोपून राहा मस्त शांतपणे, आणि बस म्हणा की मी घरी बसतो, झोपतो, मला देवा म्हणून मला पैसे आणले. काहीच नाही, फक्त जास्त नाही, फक्त एक मनाच्या तसलीसाठी फक्त 8 दिवस. 8 दिवस मला फक्त न मला कुठं जाऊ, मला घर बसला पोच, चांगलं चांगलं आणि चांगलं चांगले लाईफस्टाईल बस करू शकते. देव येऊ शकते कधी. अरे बैल बुद्धींनो, देव हा कधीच नसते, हा कधीच नाही येत. देव देव करताना तुम्ही देवदेवामध्ये मरून जाता, पण कधी तुम्हाला देव दिसत नाही. तुम्ही एवढे देवदेव करता, जिंदगीपासून लहानपणापासून मोठापर्यंत देव 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 पुस्तकात आतापर्यंत तुमच्या जिंदगीमध्ये तुमच्या आबाना बाबांना, आबाच्या आबानं, काकाच्या काकानं, परदादाच्या परदादा कधी देव पाहिला का, हे सांगा कधी मला. ते कोणती कथा वाचक आहे ना लेडीज, ते म्हणते ना की आपल्या परदादा को देखा क्या. तुला स्वतः विचारतो, परदादा तुझ्या परदादाच्या परदादाच्या परदादानं कधी देव पाहिला का, देव होता काय, त्याची खायची तरी सोय होती का. मग बोल. दोन गोष्टी काय बोलता, फक्त देवाच्याबद्दल लोकांना रुबाळून घेता, मग थोडंसं फेमस झालं की मग काही पण बोलून. तुमचंही बी हे आहे म्हणून तुमचं कोड आहे त्याच्यावरती, तुमचा उदरनिर्वाह, तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला तर बोलावंच नाही. मूर्ख काही ते आमच्यासारखे जे तुमच्या बिलीव्ह करतात, तुमच्या कथा ऐकतात बावल्यासारखी पागलीसारखी. म्हणून म्हणतो, वाचाल तर वाचा, कोणतीही गोष्ट पाहिल्यावर तिच्यावर रिसर्च करणं, त्याच वेळेस विश्वास ठेवायचा. अंधभक्तीसारखे राहू नका, अंधभक्त बिलकुल घेऊ नका. समजलं. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.